रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघाती मृत्यू आणि गंभीर दुखापती रोखण्यासाठी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी जीवन रक्षा अभियान अंतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली। पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2/3 च्या CSMT बाजूकडील परिसरात सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली। माननीय पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत पनवेल रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडू नये, रेल्वेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले। लोकल पकडण्याच्या घाईत अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून फलाटावर येत असल्याचे निदर्शनास येत असल्यानं पोलिसांनी विशेष खबरदारी घेत मानव साखळी आणि विजिबल पोलिसिंगच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले। या मोहिमेदरम्यान अवाजवी धाडस टाळा, जीवन अनमोल आहे, लाईन क्रॉसिंग करू नका, घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे, रेल्वेचे नियम पाळा, अपघात टाळा, वेळ वाचवण्यासाठी आयुष्य घालवू नका अशा प्रभावी संदेशांद्वारे प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली। तसेच धावती लोकल थांबत नाही, तुम्ही थांबा या संदेशातून प्रवाशांनी लोकल पकडण्यासाठी जीव धोक्यात घालू नये असे आवाहन करण्यात आले। रेल्वे प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणे जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे अशा प्रकारांपासून दूर राहावे। तसेच कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तिला हात न लावता तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असेही पोलिसांनी सांगितले। रेल्वे प्रवासात कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास GRP हेल्पलाईन क्रमांक 1512 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। या जनजागृती मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक 2, पोलीस अंमलदार 30 आणि होमगार्ड 10 असे एकूण अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जागरूकता निर्माण झाली असून रेल्वे पोलिसांप्रती सकारात्मक भावना निर्माण करण्यासही मदत झाली। सुरक्षित प्रवास हाच रेल्वे प्रवासाचा मुख्य उद्देश असून रेल्वेचे नियम पाळा आणि अपघात टाळा असा संदेश देत पनवेल रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।